कसे आहात मुलांनो? आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलं ऑपरेशन ऑन वेक्टर. वेक्टरवरती आपण डिफरंट टाईपचे ऑपरेशन करू शकतो. सपोज करा तुम्हाला जर दोन वेक्टर दिले असतील, वेक्टर ए अँड वेक्टर बी, दिलेल्या दोन वेक्टरवरती आपण डिफरंट टाईपचे ऑपरेशन करू शकतो. कोणकोणते ऑपरेशन करू शकतो? फर्स्ट, ॲडिशन ऑफ वेक्टर. दिलेल्या दोन वेक्टरचं आपण ॲडिशन करू शकतो. सेकंड ऑपरेशन आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर. दिलेल्या दोन वेक्टरचं आपण सबट्रॅक्शन करू शकतो. आणि तिसरं ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. जर दोन वेक्टर दिले असतील तर दिलेल्या दोन वेक्टरचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. आता आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलं ॲडिशन ऑफ वेक्टर. दिलेल्या दोन वेक्टरचं आपण ॲडिशन तीन टाईपनं करू शकतो. फर्स्ट आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ट्रायंगल लॉ प्रमाणे दिलेले दोन वेक्टर आपण ॲड करू शकतो. कसं करू शकतो? सपोज तुम्हाला दोन वेक्टर दिले असतील, वेक्टर ए अँड वेक्टर बी. ट्रायंगल लॉमध्ये दिलेले दोन वेक्टर आपण इन ऑर्डरमध्ये प्लेस करतो. इन ऑर्डर मीन्स एका वेक्टरचं टेल किंवा एका वेक्टरचं हेड दुसऱ्या वेक्टरच्या टेलला लावायचं. इन ऑर्डरमध्ये प्लेस करायचं आणि थर्ड साइड ऑफ दिस ट्रायंगल in opposite order is represent resultant of vector. लक्षात, दिलेले दोन वेक्टर इन ऑर्डर मध्ये प्लेस करायचे आणि जो तिसरी साइड असते, तिसरी साइड काय रिप्रेझेंट करते? रिझल्टंट ऑफ वेक्टर. लक्षात, मग ह्याला आपण कसं लिहू शकतो? वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी. समजलं? दिलेल्या दोन वेक्टरचं ॲडिशन आपण ट्रायंगल लॉचं यूज करून करू शकतो. त्यानंतर पाहिलं आपण पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. दिलेले दोन वेक्टर, वेक्टर ए अँड बी, दिलेले दोन वेक्टर आपण पॅरलोग्रामचा लॉचा यूज करून ॲड करू शकतो. मग कसं करतो आपण? सपोज दिस इज वेक्टर ए आणि दुसरा वेक्टर कसा लावायचा? टेल से टेल. लक्षात, ताल से ताल दुसरा वेक्टर त्याला जॉईन करायचा. हा आला वेक्टर बी. आणि पॅरलोग्राम कंप्लीट करून घ्यायचा. पॅरलोग्रामचा जो डायगोनल असतो, पॅरलोग्रामचा जो डायगोनल असतो तो काय रिप्रेझेंट करतो? रिझल्टंट ऑफ वेक्टर. मीन्स रिझल्टंट ऑफ वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी. लक्षात, दिलेल्या दोन वेक्टरचं आपण ॲडिशन एक तर ट्रायंगल लॉनं करतो किंवा पॅरलोग्राम लॉनं ॲडिशन करतो. ट्रायंगल लॉ आणि पॅरलोग्राम लॉनं फक्त आपण दिलेले दोन वेक्टरचं ॲडिशन करतो. दोनपेक्षा जास्त याच्यामध्ये जमत नाही. ठीक आहे. त्यानंतर जर दोनपेक्षा जास्त वेक्टर दिले असतील, ए बी सी डी असे खूप सारे वेक्टर दिले असतील, तर दिलेल्या एन नंबर ऑफ वेक्टरचं ॲडिशन आपण पॉलिगॉन लॉनं करू शकतो. लक्षात, जर खूप सारे वेक्टर दिले असतील आणि या खूप साऱ्या वेक्टरचं जर तुम्हाला ॲडिशन करायचं असेल तर कोणता लॉ यूज करावा लागतो? पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहे, दॅट इज सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर. दिलेल्या दोन वेक्टरचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. लक्षात, चला तर मग आजचा नवीन पॉईंट लिहा, सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर. आजचा नवीन पॉईंट टाका आता, सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर. सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर. सपोज करा तुम्हाला दोन वेक्टर दिले असतील, वेक्टर ए आणि सेकंड वेक्टर बी. दिलेल्या दोन वेक्टरचं तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, जर तुम्हाला दोन वेक्टर दिले असतील आणि दोन वेक्टरचं जर ॲडिशन करायचं असेल तर तुम्ही कोणकोणत्या मेथडनं करू शकता? एक तर ट्रायंगल लॉ यूज करा, ट्रायंगल लॉनं दोन वेक्टरचं ॲडिशन करा, नाहीतर पॅरलोग्राम लॉ यूज करा, पॅरलोग्रामचं लॉचं यूज करून दोन वेक्टरचं ॲडिशन करा. आता दिलेल्या दोन वेक्टरचं जर तुम्हाला
सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर अशी काही एक पर्टिक्युलर मेथड नाही आहे की ज्या मेथडनं तुम्ही दिलेल्या दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन करू शकतात. जसं ॲडिशन करायला ट्रायंगल लॉ होता, पॅरलोग्राम लॉ होता किंवा पॉलिगॉन लॉ होता. ह्या 3 लॉनं तुम्ही दिलेल्या दोन वेक्टरचे ॲडिशन करू शकत होतात. परंतु सबस्ट्रॅक्शनमध्ये असा कुठलाच लॉ नाही आहे किंवा कुठलीच मेथड नाही की ज्याने तुम्ही दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन करू शकतात. मग कसं करायचं, मेथड कोणती आहे, तर ह्याच्यामध्ये पण आपण ट्रायंगल लॉ किंवा पॉलिगॉन लॉ किंवा पॅरलोग्राम लॉ यूज करून दिलेल्या दोन वेक्टरचं आपण सबट्रॅक्शन करू शकतो. सपोज तुम्हाला दोन वेक्टर दिलेत, वेक्टर ए अँड वेक्टर बी. ज्यावेळेस तुम्ही दिलेले दोन वेक्टर सबट्रॅक्ट करताल, दिलेले दोन वेक्टर सबट्रॅक्ट करताल, जो रिझल्ट येईल त्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. दिलेल्या दोन वेक्टरचं ज्यावेळेस तुम्ही सबट्रॅक्शन करतात त्यांचा जो रिझल्ट येईल त्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. मग ज्यावेळेस तुम्ही दिलेले दोन वेक्टर सबट्रॅक्ट करताल त्यावेळेस तुमचा रिझल्टंट आर वेक्टर येतो, वेक्टर ए मायनस वेक्टर बी. ठीक आहे. दिलेले दोन वेक्टर ज्यावेळेस तुम्ही सबट्रॅक्ट करताल, वेक्टर ए मायनस वेक्टर बी, तुमचं रिझल्टंट वेक्टर काय येईल, वेक्टर आर. आता बघा वेक्टर बी ला मी कसं लिहितो, वेक्टर ए प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस वेक्टर बी. लक्षात, ए वेक्टर मायनस बी वेक्टर ह्याला मी कसं लिहिलं, वेक्टर ए प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस बी वेक्टर. ठीक आहे. आता बघा दिलेल्या दोन वेक्टरमध्ये काय करायचं आहे आपल्याला, ॲडिशन. दिलेल्या दोन वेक्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे आता, ॲडिशन. कोणकोणत्या दोन वेक्टरमध्ये करायचे, वेक्टर ए प्लस मायनस वेक्टर बी. हा एक वेक्टर झाला, वेक्टर ए एक वेक्टर झाला, मायनस ऑफ वेक्टर बी हा दुसरा वेक्टर झाला. ठीक आहे. हा एक वेक्टर झाला, मायनस वेक्टर बी हा दुसरा वेक्टर झाला. ठीक आहे. वेक्टर ए आणि मायनस ऑफ वेक्टर बी ह्या दोघांचं ज्यावेळेस तुम्ही ॲडिशन करताल त्यावेळेस तुम्हाला रिझल्टंट वेक्टर येईल आर. ठीक आहे. ह्यालाच मी असं लिहिलं. लक्षात. आता बघा हा जो मायनस बी वेक्टर आहे ह्या वेक्टरला म्हणायचं निगेटिव्ह वेक्टर. बरोबर आहे. मायनस बी वेक्टरला काय म्हणायचं, निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये बघितले आपण. सपोज दिस इज वेक्टर ए, ह्याचा निगेटिव्ह वेक्टर कसा असतो, मायनस वेक्टर ए. निगेटिव्ह वेक्टरची डेफिनेशन काय, निगेटिव्ह वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. निगेटिव्ह वेक्टरची डेफिनेशन आपण टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये बघितलं. निगेटिव्ह वेक्टर आर द वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड but in opposite, having same magnitude but in opposite direction. सेम मॅग्निट्यूड आहे. वेक्टर ए चं मॅग्निट्यूड किती आहे, ए, आणि मायनस वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे, ए. लक्षात. मायनस वेक्टर ए चं मॅग्निट्यूड मायनस ए नसतं. मायनस वेक्टरचं मॅग्निट्यूड पण काय असतं, प्लस वेक्टर प्लस मॅग्निट्यूड असतं. ठीक आहे. मायनस ए वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे, ए. वेक्टर एचं मॅग्निट्यूड किती आहे, ए. द वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट इन अपोजिट डायरेक्शन आर कॉल्ड ॲज निगेटिव्ह वेक्टर. ठीक आहे. हे आपण टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये पाहिलं आहे. लक्षात. दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन करण्यासाठी स्पेशल मेथड नाही आहे. ह्याच वेक्टरला प्लसच्या फॉर्ममध्ये लिहायचा, ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहायचा. मग कसं लिहायचं ॲडिशनच्या फॉर्ममध्ये, वेक्टर ए प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस ऑफ बी. ठीक आहे. आता बघा मायनस ऑफ बी वेक्टर मीन्स निगेटिव्ह वेक्टर. ठीक आहे. आता दिलेल्या दोन वेक्टरचं ॲडिशन कसं करायचं बघा. आता मी दिलेल्या दोन वेक्टरचं ॲडिशन पॅरलोग्राम लॉचा यूज करून करतो. ठीक आहे. आता पॅरलोग्राम लॉमध्ये आपण काय स्टेटमेंट लिहिलं होतं किंवा पॅरलोग्राम लॉ आपण कसा अप्लाय करतो, दिलेल्या दोन वेक्टरचं
टेल से टेल जॉईन करायचं, शेपूट ते शेपूट जॉईन करायचं. पॅरलोग्राम ड्रॉ करताना दिलेल्या दोन वेक्टरचं टेल से टेल जॉईन करायचं. ठीक आहे. आता हे दोन वेक्टर दिलेत, वेक्टर ए आणि वेक्टर बी. लक्षात दिलेले दोन वेक्टर पॅरलोग्राम लॉचा यूज करून मी ऍड करत आहे. ठीक आहे. आता वेक्टर ए दिलाय, वेक्टर बी दिलाय. ठीक आहे. आता बघा आपल्याला करायचं काय, वेक्टर ए प्लस ऑफ मायनस ऑफ वेक्टर बी. आता मला मायनस वेक्टर बी मी कसा मिळवणार बघा. आता इथून पुढे व्यवस्थित लक्ष द्या. वेक्टर बी आणि वेक्टर ए. आता ह्या वेक्टर बीला ज्यावेळेस मी ह्या साईडमध्ये घेईल तर हा वेक्टर काय येईल तुमचा, मायनस वेक्टर बी. लक्षात, मायनस वेक्टर बी कसा मिळवला मी, हा तुमचा वेक्टर बी होता, ह्याची मी निगेटिव्ह साईड घेतली, मीन्स ह्याची ही साईड घेतली, मला काय भेटलं, मायनस वेक्टर बी. म्हणजे हा तुमचा काय झाला, वेक्टर बीचा निगेटिव्ह वेक्टर. समजलं. निगेटिव्ह वेक्टर बी कसा घेतला, हा तुमचा वेक्टर बी होता, ह्याचं उलटं घेतलं, मीन्स मला भेटला निगेटिव्ह वेक्टर बी. हे झालं तुमचं निगेटिव्ह वेक्टर ऑफ बी. आता दोन वेक्टरमधला अँगल किती आहे, थीटा. दोन वेक्टरमधला अँगल किती आहे, थीटा. मग हा अँगल किती झाला, आता हा झाला 180 डिग्री मायनस थीटा. समजलं. हा पूर्ण अँगल किती डिग्री असतो, 180 डिग्री. हा अँगल जर दिलेले दोन वेक्टर मधला अँगल जर थीटा असेल तर हा रिमेनिंग अँगल मीन्स हा किती असेल, 180 डिग्री मायनस थीटा. 180 डिग्री मायनस थीटा. ठीक आहे. भेटले तुम्हाला दोन वेक्टर. आता वेक्टर ए आणि मायनस ऑफ वेक्टर बी. दिलेले दोन वेक्टर आता पॅरलोग्राम लॉचा यूज करून ऍड करायचे. ठीक आहे. पॅरलोग्राम लॉ कसा अप्लाय करायचा माहिती आहे. वेक्टर बीच्या पॅरललमध्ये एक लाईन काढायची, वेक्टर मायनस वेक्टर बीच्या पॅरललमध्ये दुसरी लाईन काढायची. ठीक आहे. त्यानंतर दिलेल्या दोन वेक्टरचा रिझल्टंट पॅरलोग्राम लॉनं कोण असतो, डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. हा जो पॅरलोग्राम आहे त्याचा डायगोनल मीन्स हा असेल रिझल्टंट वेक्टर आर. हा अँगल किती आहे, 180 डिग्री मायनस थीटा. लक्षात. आता ह्याच्यावरती पॅरलोग्राम लॉचं मॅग्निट्यूड आणि पॅरलोग्राम लॉचं डायरेक्शन अप्लाय करायचं. तुम्हाला मिळून जाईल मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर. आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर भेटल्यानंतर रिझल्टंट वेक्टरचं डायरेक्शन सेम त्याच फॉर्म्युल्याने काढायचं. आता बघा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर खाली लिहा. फर्स्ट टाका आता मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए आणि वेक्टर बी ज्यावेळेस तुम्ही पॅरलोग्रामनं ऍड करतात त्यावेळेस तुम्ही मॅग्निट्यूड रिझल्टंटचं मॅग्निट्यूड कसं काढत होतात. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट मॉड ऑफ आर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. आणि ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए आणि वेक्टर बी ऍड करत होतात त्यावेळेस जो तुमचा रिझल्टंट यायचा, हा तुमचा रिझल्टंट दोन वेक्टरच्या मध्ये यायचा, त्यावेळेस तुम्ही रिझल्टंटचा डायरेक्शन कसं काढत होतात, टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन थीटा डिवाइड बाय ए प्लस बी कॉस थीटा. ठीक आहे. आता वेक्टर बी चं मॅग्निट्यूड किती असतं, वेक्टर बी चं मॅग्निट्यूड हे असतं
बी. वेक्टर ए चं मॅग्निट्यूड किती असतं? ए. आता मायनस वेक्टर बी ह्याचं मॅग्निट्यूड किती असतं? बी. लक्षात, हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मायनस वेक्टर बी चं मॅग्निट्यूड किती असतं? बी. लक्षात, मायनस वेक्टर बी चं मॅग्निट्यूड बी असतं. मायनस बी लिहायचं नाही. मॅग्निट्यूड मीन्स त्याला प्लस मायनस, फक्त प्लस लावायचं मॅग्निट्यूडला. समजलं? मायनस वेक्टर बीचं मॅग्निट्यूड किती? बी. वेक्टर बीचं मॅग्निट्यूड बी, वेक्टर एचं मॅग्निट्यूड ए. ठीक आहे. आता बघा, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट आर. हा जो तुमचा रिझल्टंट आर आलेला आहे त्याचं मॅग्निट्यूड मी कुठल्या दोन वेक्टरचं ॲडिशन करायला लागलो? वेक्टर ए आणि मायनस ऑफ वेक्टर बी. वेक्टर ए प्लस मायनस ऑफ वेक्टर बी. हे म्हणजे काय? रिझल्टंट वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर ए मायनस वेक्टर बी. ठीक आहे. ह्यालाच मी असं लिहिलं आणि असं लिहून मी पॅराग्राम लॉ तयार केला आणि पॅराग्रामनं मी आता रिझल्टंटचा मॅग्निट्यूड काढत आहे. आता काय येतं बघा, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2ab कॉस, काय लिहिलं मग इथं? 180 डिग्री मायनस थीटा. बरोबर आहे. थीटा काय असतो? दोन वेक्टरमधला अँगल. थीटा इज इक्वल टू अँगल बिटवीन टू वेक्टर. ज्यावेळेस तुम्ही ए वेक्टर प्लस बी वेक्टर करताल त्यावेळेस अँगल किती असेल तुमचा? थीटा. परंतु ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए प्लस ऑफ मायनस वेक्टर बी करताल, वेक्टर ए आणि मायनस ऑफ वेक्टर बी ह्या दोघांमधला अँगल किती आहे? 180 मायनस थीटा. बरोबर आहे. हा थीटा आहे, तर मग हा किती झाला? 180 डिग्री मायनस थीटा इक्वल टू. आता बघा, अगोदर एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवून घ्या. काय? 180 डिग्री मायनस थीटा इज इक्वल टू काय असतं? मायनस कॉस थीटा. त्यानंतर साइन 180 डिग्री मायनस थीटा इज इक्वल टू प्लस साइन थीटा. हे दोन फॉर्म्युले ट्रिग्नॉमेट्रीचं लेक्चर घेताना कसे आले किंवा कुठून आले हे शिकवलंय. त्यासाठी मी पहिल्यांदा बेसिक मॅथ शिकवलं होतं. समजलं? हा फॉर्म्युला मी त्यावेळेस घेतलाय. 180 डिग्री मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा, साइन 180 डिग्री मायनस थीटा इज इक्वल टू प्लस साइन थीटा. हे कसं आलं किंवा कुठून आलं हे तुम्हाला मी बेसिक मॅथचं जे ट्रिग्नॉमेट्रीचं शेवटचं लेक्चर आहे, लेक्चर नंबर 4, त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलंय. ठीक आहे. आता बघा, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर काय येतं बघा. आता वेक्टर आर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता कॉस 180 मायनस थीटा काय येतं? मायनस कॉस थीटा. म्हणजे इथे येऊन जाईल तुमचं मायनस 2ab कॉस थीटा. आलं? दिस इज मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए मायनस वेक्टर बी. त्याचा जो रिझल्टंट येतो त्याचं मॅग्निट्यूड. आता नेक्स्ट लिहा, सेकंड नंबर आहे. आता हे झालं फर्स्ट, रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड. आता सेकंड लिहा, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. बरोबर आहे. आपण काय करत आहे? हा वेक्टर ए आहे, हा वेक्टर मायनस बी आहे, ह्या दोघांचा रिझल्टंट वेक्टर आर. पॅरलोग्राम कंप्लीट केला. ह्या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड एवढं आलं. आता रिझल्टंट वेक्टरचं डायरेक्शन काढायचं आहे. दोन वेक्टरमधला अँगल किती आहे? 180 डिग्री मायनस थीटा. आता डायरेक्शन सेकंड लिहा. आता डायरेक्शन ऑफ रिझल्टंट, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टरचं डायरेक्शन काढायचं आहे. डायरेक्शनसाठी आपण कुठला फॉर्म्युला यूज करतो? टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन थीटा डिवाइड बाय ए प्लस बी कॉस थीटा.
आता वेक्टर ए आणि मायनस ऑफ वेक्टर बी ह्या दोघांमधला अँगल किती आहे 180 डिग्री मायनस थीटा. आता वेक्टर आर आणि वेक्टर ए ह्या दोघांमधला अँगल किती असेल अल्फा. बरोबर आहे. रिझल्टंट वेक्टर आणि वेक्टर ए ह्या दोघांमधला अँगल किती असतो अल्फा. अँड दिस अल्फा अँगल इज कॉल्ड ॲज डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. बरोबर आहे. त्यानंतर आता बघा टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन थीटा घेणार की मी आता नाही 180 डिग्री मायनस थीटा, कारण दिलेल्या दोन वेक्टरमधला अँगल किती आहे 180 डिग्री मायनस थीटा. बरोबर आहे. त्यानंतर डिवाइड बाय ए प्लस बी कॉस 180 डिग्री मायनस थीटा. थीटाच्या ऐवजी मी काय लिहिलंय 180 डिग्री मायनस थीटा, कारण दिलेल्या दोन वेक्टरमधला अँगल किती आहे आता 180 डिग्री मायनस थीटा. सॉल्व करा आता. हे काय येतं बघा. टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन थीटा. 180 डिग्री मायनस थीटा काय येतं साइन थीटा. त्यानंतर ए प्लस बी कॉस 180 डिग्री मायनस थीटा काय येतं मायनस कॉस थीटा. मायनस कॉस थीटा मीन्स ह्याला आपण कसं लिहिणार आता टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन थीटा डिवाइड बाय ए मायनस बी कॉस थीटा. दिस इज डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर अँड दिस इज मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर आर. समजलं. दिलेल्या दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन कसं करायचं लक्षात. दिलेले दोन वेक्टर अगोदर टेल से टेल जॉईन करायचं. दिलेले दोन वेक्टर अगोदर टेल से टेल जॉईन करायचं. दुसऱ्या वेक्टरचा मायनस वेक्टर घ्यायचा. दुसऱ्या वेक्टरचा मायनस वेक्टर घ्यायचा. निगेटिव्ह वेक्टर घ्यायचा. वेक्टर ए वेक्टर बीचा निगेटिव्ह वेक्टर मायनस बी. दिलेल्या दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन वेक्टर ए मायनस वेक्टर बी ह्यालाच मी कसं लिहिलं वेक्टर ए प्लस मायनस ऑफ वेक्टर बी. दिलेल्या दोन वेक्टरचं ॲडिशन आपण पॅरलोग्राम लॉचा यूज करून करायचं, परंतु ॲडिशन करताना इथला वेक्टर कोणता आहे निगेटिव्ह वेक्टर आहे. ठीक आहे. म्हणून वेक्टर बीचा मी निगेटिव्ह वेक्टर घेतला. दोघांचा रिझल्टंट वेक्टर आर असतो. पॅरलोग्राम कंप्लीट केला आणि पॅरलोग्राम कंप्लीट करून जो वेक्टर आर आहे त्याचं मी मॅग्निट्यूड काढलं आणि त्याचं डायरेक्शन काढलं. समजलं. ह्यानंतर मी एक एक्झाम्पल घेईल की जे नीटमध्ये आलेलं आहे. नेक्स्ट का एक्झाम्पल. दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. खाली लिहा एक्झाम्पल. एक्झाम्पल हे आले नीटमध्ये. आता इयर आठवत नाही परंतु नीटमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे हे. नीट टू वेक्टर ए and B are such that mod of vector A plus B equal to mod of vector A minus vector B. What is angle between vector A and B? What is angle between vector A and vector B? नीटमध्ये आलेले एक्झाम्पल आहे. अगोदर एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या, त्यानंतर आपण सॉल्व करूत. नीट इयर आठवत नाही आहे त्यामुळे मी इयर नाही लिहिलं, परंतु एक्झाम्पल आलेलं आहे. टू वेक्टर A and vector B such that mod of vector A plus B is equal to mod of vector A minus B. What is the angle between vector A and vector B?
दोन वेक्टरमधला अँगल काढायचा आहे. तुम्हाला दोन वेक्टर दिलेत, एक आहे वेक्टर ए आणि सपोज करा दुसरा वेक्टर आहे वेक्टर बी. ठीक आहे. सॉल्व कसं करायचं बघा. आता बघा, वेक्टर ए प्लस वेक्टर बी दोन वेक्टरचा ॲडिशन करून मॉड आहे. समजलं? दोन वेक्टरचं ॲडिशन करून मॉड आहे. ठीक आहे. म्हणजेच काय दिलंय बघा, एक्झाम्पल एकदम सोपं आहे, फक्त एक्झाम्पल फिरवलं आहे. ठीक आहे. नीटमध्ये येणारे, जेईमध्ये येणारे एक्झाम्पल सर्व सोपे असतात, एकदम इझी असतात, फक्त ते एक्झाम्पल फिरून विचारतात म्हणून ते अवघड जातात. एक्झाम्पल एकदम सोपे असतात, फक्त बेसिक गोष्टीवरती एक्झाम्पल विचारतात, एकदम हार्डवरती वगैरे काही एक्झाम्पल नसतात, बेसिक गोष्टीवरती एक्झाम्पल असतात. समजलं? फक्त कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. फिजिक्सच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्ही नीट जेईचे ॲडव्हान्सपर्यंतचे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता विदाऊट कोचिंग, विदाऊट ट्युशन न लावता. जेई ॲडव्हान्सपर्यंतचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकतात जर बेसिक क्लिअर ठेवलं तर. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला माहिती आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर आर. दिलेल्या दोन वेक्टरचं ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला रिझल्टंट वेक्टर भेटतो. ठीक आहे. आता तुम्ही जर दोन्ही साईडचं जर मॅग्निट्यूड घेतलात, टेक मॉड घेतो आपण, टेक मॉड ऑन बोथ साइड, टेक मॉड ऑन बोथ साइड. मग काय येईल? मग वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर आर. समजलं? हे वेक्टर ए प्लस वेक्टर बी काय असतं? रिझल्टंट वेक्टर. जर दोन्ही साईडचा बी जर मॉड घेतला तर मला दोन्ही साईडचा मॉड घ्यावा लागेल. समजलं? त्यानंतर बघा, हे झालं तुमचं फर्स्ट. ठीक आहे. आता सेकंड बघा. सेकंड काय बघा, सपोज जर तुम्ही दिलेले वेक्टर जर सबट्रॅक्ट केले, जे दिलेले दोन वेक्टर आहेत त्याचं तुम्ही ॲडिशन केलात तर असं येतं. जर दिलेल्या दोन वेक्टरचं जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं तर काय येतं? वेक्टर ए मायनस वेक्टर बी इज इक्वल टू रिझल्टंट वेक्टर आर. बरोबर आहे. दिलेल्या दोन वेक्टरचं ॲडिशन केलं तर वेक्टर ए प्लस वेक्टर बी रिझल्टंट वेक्टर. दिलेल्या दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन केलं तर काय येतं? वेक्टर ए मायनस वेक्टर बी इज इक्वल टू रिझल्टंट वेक्टर. वाटलं तिथे लिहा, इफ वी सबट्रॅक्ट गिवन वेक्टर, इफ वी सबट्रॅक्ट गिवन वेक्टर, दिलेले दोन वेक्टर जर तुम्ही सबट्रॅक्ट केलात तर काय येतं? वेक्टर ए मायनस वेक्टर बी इज इक्वल टू रिझल्टंट वेक्टर आर. समजलं? इफ वाटलं इथे लिहा, इफ वी ॲड गिवन वेक्टर, दिलेले दोन वेक्टर जर तुम्ही ॲड केलात तर काय येतं? वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू रिझल्टंट वेक्टर. सेम इकडे पण काय म्हणायचं? टेक मॅग्निट्यूड, टेक मॉड किंवा मॅग्निट्यूड म्हणलं तरी चालतं, टेक मॉड ऑर मॅग्निट्यूड ऑन बोथ साइड, ऑन बोथ साइड. मॉड घ्या दोन्ही साईडचा, वेक्टर ए मायनस वेक्टर बी इज इक्वल टू रिझल्टंट वेक्टर आर. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही दिलेले दोन वेक्टर ॲड करतात आणि त्याचं ज्यावेळेस तुम्ही मॉड घेतात किंवा मॅग्निट्यूड घेतात, मीन्स हा वेक्टर इज इक्वल टू काय असतं? मॉड किंवा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. काय ते ॲडिशन केल्यानंतर? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. ज्यावेळेस तुम्ही दिलेल्या वेक्टरचं मॉड घेतात, दोन्ही साईडला मॉड, तर काय येतं? मॉड मीन्स मॅग्निट्यूड. हॅलो वाटलं तर असं लिहा, आर. आर मीन्स काय असतं? मॅग्निट्यूड. आणि मॉड ऑफ आर मीन्स काय असतं? मॅग्निट्यूडच. वाटायचं ह्याला असं लिहा. ठीक आहे. वेक्टर आरचं मॅग्निट्यूड काय असतं? आर. ठीक आहे. मग ज्यावेळेस तुम्ही रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड घेतात त्यावेळेस तुमचा फॉर्म्युला काय असतो? वेक्टर ए प्लस वेक्टर बी मायनस 2ab कॉस थीटा. बरोबर आहे. ज्यावेळेस दिलेले दोन वेक्टर हे सबट्रॅक्टरच्या फॉर्ममध्ये असतील तर फॉर्म्युला काय येतो मॅग्निट्यूडचा?
एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. दिलेले दोन वेक्टरचं जर ॲडिशन असेल तर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट काय असतो, आर किंवा मॉड ऑफ आर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. दोन इक्वेशन भेटले. वाटलं तर ह्याला इक्वेशन 1 करा, ह्याला 1 ह्याला 2 केलं तर चालतं, पण इक्वेशन वाढतील म्हणून तसं केलं मी. हे इक्वेशन 2 लक्षात. आता ह्या साईडला आर आहे, ह्या पण साईडला आर आहे, बरोबर आहे. त्यांनी काय म्हटलंय, दिस वेक्टर इज इक्वल टू दिस वेक्टर, बरोबर आहे. दिस वेक्टर इज इक्वल टू दिस वेक्टर. मग लिहून टाका आता. हे आर कुणाचं आहे, वेक्टर ए प्लस वेक्टर बी, आणि हे आर कुणाचं आहे, मॉड ऑफ वेक्टर ए मायनस मॉड ऑफ वेक्टर बी. हेन्स आपण काय लिहू शकतो मग, वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस 2ab कॉस थिटा इज इक्वल टू, हे लिहिलं मॉड ऑफ वेक्टर ए प्लस मॉड ऑफ बी काय येतं, हे इक्वल टूला इक्वल टू, आणि मॉड ऑफ वेक्टर ए मायनस मॉड ऑफ वेक्टर बी काय येतं, सेकंड ब्रॅकेट सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. ठीक आहे. आता लिहा खाली स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यानंतर काय येतं बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. ए स्क्वेअर कॅन्सल झालं, बी स्क्वेअर कॅन्सल झालं, हे मायनस 2ab कॉस थिटा इकडे घेऊन या, म्हणजेच हे झालं 4ab कॉस थिटा इज इक्वल टू 0. हे मायनस 2ab कॉस थिटा लेफ्ट हँड साईडला घेऊन या, मायनसचं काय होतं मग प्लस, इकडे प्लस 2ab कॉस थिटा प्लस 2ab कॉस थिटा काय येतं 4ab कॉस थिटा. ठीक आहे. आता बघा 4ab कॉस थिटा इकडे गेलं, 0च्या डिवाइडमध्ये गेलं म्हणजे काय होतं 0. मग इकडे येईल जाईल कॉस थिटा इज इक्वल टू 0, बरोबर आहे. 4ab 0 डिवाइड बायच्या खाली गेलं म्हणजे ते काय होऊन झालं 0. राहिला काय फक्त कॉस थिटा इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता सांगा थिटाच्या कॉस थिटाच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी 0 येतं, कॉसच्या कोणत्या थिटाच्या व्हॅल्यूसाठी 0 व्हॅल्यू येते, कुठल्या अँगलच्या वेळेस किंवा कुठल्या डिग्री अँगलच्या वेळेस 0 येतं, हे येतं थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असताना. लक्षात. कॉसच्या कोणत्या थिटाच्या व्हॅल्यूसाठी 0 येतं, तर ज्यावेळेस थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असतं त्यावेळेस कॉसची व्हॅल्यू 0 येते, बरोबर आहे. कॉस 90 डिग्री इज इक्वल टू 0 असतं. समजलं, ही गोष्ट समजली ना. कॉसच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी 0 येतं, कॉसच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी 0 येतं, कोणत्या व्हॅल्यूसाठी 0 होतं, कॉसच्या 90 डिग्रीच्या व्हॅल्यूसाठी 0 येतं. म्हणून तुमचं आन्सर काय झालं, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. हेन्स अँगल बिटवीन ए अँड बी इज 90 डिग्री. समजलं, हे झालं तुमचं आन्सर. हे तुम्हाला नीटमध्ये विचारलेलं होतं. लक्षात. सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर करताना कुठलीही एक पर्टिक्युलर मेथड नाही आहे. सिंपल दिलेल्या वेक्टरचं निगेटिव्ह वेक्टर घ्यायचं आणि पॅरोग्राम लॉ यूज करायचा आणि दिलेल्या दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन करायचं. दिलेल्या दोन वेक्टरचं ज्यावेळेस तुम्ही सबट्रॅक्शन करताल त्यावेळेस जो तुमचा रिझल्टंट येईल त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती असतं, ए स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा.
जो तुमचा रिझल्टंट येतो ज्यावेळेस तुम्ही दोन वेक्टर सबट्रॅक्ट करताल त्यावेळेस जो रिझल्टंट येईल त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काय असतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थीटा. समजलं, फक्त एवढे लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहेत, पोझिशन ऑफ वेक्टर, त्यानंतर डिस्प्लेसमेंट ऑफ वेक्टर अँड ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यास करत राहा.